नमस्कार मित्रांनो, मीरा भाईंदर पोलीस शिपाई पदासाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्यांना असा मेसेज आलेला आहे मित्रांनो. टेक्स्ट मेसेज, साधा मेसेज सगळ्या विद्यार्थ्यांना आला आहे. त्यांना 6/5/2026 रोजी दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगसाठी जायचं मित्रांनो. त्यासाठी त्यांनी महत्त्वाचं इथं ॲड्रेस वगैरे आणि वेळ दिलेला आहे आणि मॅपवर तुम्हाला पण लोकेशन टाकण्यात आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की उमेदवारांना वरील नमूद कागदपत्रे, त्यांचे संबंधित सर्व साक्षांकन केलेले 2 झेरॉक्सचे संच, शारीरिक चाचणीसाठी दिलेले प्रवेशपत्र म्हणजे तुम्हाला मैदानी चाचणीसाठी जे तुमचं ग्राउंडचं हॉल तिकीट होतं ते, आणि लेखी परीक्षाची आय टीकडून म्हणजे ग्राउंड आणि लेखीचे दोन्ही तुम्हाला 2-2 प्रत घेऊन जायचे मित्रांनो. प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्हाला 2-2 इथे प्रत घेऊन जायचे आहे. त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचे 4 रंगीत फोटो आणि संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले साक्षांकन नमुना फॉर्म भरून न चुकता आणणे आवश्यक आहे. आतापर्यंत वेबसाईटवर म्हणजे साक्षांकन फॉर्म उपलब्ध करून दिलेला नाही मित्रांनो. साक्षांकन फॉर्म आपल्यापर्यंत आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला साक्षांकन फॉर्म पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचे. पोलीस भरती या पॉईंटवर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचे. त्या ठिकाणी तुम्हाला साक्षांकन फॉर्म भेटून जाईल मित्रांनो. आणि तो व्यवस्थित कसा भरायचा त्याविषयी आपण सविस्तर माहिती एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी, कारण मी तुमच्यासाठी पोलीस भरती रिलेटिव्ह मी मीरा भाईंदर तुम्हाला अंतिम निवड यादीपर्यंत म्हणजे ग्राउंडचं अपडेटपासून मी अंतिम निवड यादीपर्यंत तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेले तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता. तुम्हाला मैदानी चाचणी झाली, कट ऑफ झाली, अंतिम निवड यादीपर्यंत सगळी व्हिडिओ मीरा भाईंदरचे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आता राहिला मेन डॉक्युमेंट चेकिंगचं, त्याविषयी पण सविस्तर मी माहिती तुमच्यासाठी आणत आहे. आणि राहिलं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, साक्षांकन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे त्याविषयी पण आपण सविस्तर माहिती एक व्हिडिओमध्ये फॉर्म आपल्यापर्यंत आलेले मित्रांनो PDF, त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर काटेकोरपणे सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा मित्रांनो. आणि त्यांनी 9/5/2026 रोजी हा परिपत्रक जारी केलेलं आहे. ज्यांची निवड झालेली तात्पुरती निवड यादीमध्ये काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार असतील त्यांच्यासाठी पण इथं सांगितण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे का याच्यामध्ये की पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरर कार्यालयातील 2024-25 भरतीसाठी 840 पदासाठी शिपाई पदाची भरती चालू आहे. आणि त्यासाठी त्यांनी खाली दिलेल्या तात्पुरती निवड उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही एकदा सूचना सविस्तर वाचून घ्यायचे मित्रांनो. जे पण विद्यार्थी आता ज्यांची निवड झाली किंवा ते वेटिंगला असतील 1-2 नंबरला, त्यांच्यासाठी ही सूचना मित्रांनो. सदर तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना तात्पुरती निवड यादीतील नावाचा समावेश झाला असून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे उमेदवारांनी समजू नये. त्यामध्ये तुम्हाला एक नोट पॉईंट दिलेले आहे. त्याच्यानंतर पॉईंट 2 नंबरचं बघू शकता तुम्ही. तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे व विविध शासन निर्णय, परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादीतील फायनल सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी 3 नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये अजून 3 नंबरचा पॉईंट दोन पॉईंट आपण आता कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट बघू शकता. तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादीतील ही भरती निकषांच्या पूर्ततेच्या अधीन असलेल्या त्यामध्ये उमेदवार अपात्र झाल्यास त्याचे नाव रद्द करण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये असं सांगितलं आहे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नसतील मित्रांनो. आता त्याच्यामध्ये काय काय आलं, 10वी त्याच्यामध्ये 10वीचं मार्कशीट, 12वीचं, आणि काही विद्यार्थ्यांचं नॉन वगैरे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे नॉन, ज्या विद्यार्थ्यांना ज्या कास्टला नॉन आहे मित्रांनो त्यांच्यासाठी नॉन व्हॅलिड असते. त्या तारखेच्या अंतर्गत जाहिरात पडली होती, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की नॉनची वैधता त्या भरतीच्या अंतर्गत तेवढी असायला पाहिजे. म्हणजे भरतीच्या आधी तुम्हाला जे कास्टमध्ये असतील त्यांना भरतीच्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याच्या आधीच्या तारखेचा त्यांच्याकडे नॉन असेल, व्हॅलिड नॉन पाहिजे. आणि त्याच्यानंतर खालचा पॉईंट बघूया आपण. पॉईंट नंबर 4 बघू शकता. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर न केल्यास उमेदवारांना अपात्र करण्यात येईल. मूळ कागदपत्र म्हणजे काय मित्रांनो, जास्त तुम्ही लोड घ्यायचं नाही. तुम्हाला एकदम सोपा सांगतो मी. तर तुम्हाला जे तुम्ही आपल्या पोलीस भरतीच्या टायमाला जे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्ही लावले त्याच्यामध्ये 10वीचं झालं, 12वीचं झालं मार्कशीट, काही विद्यार्थ्यांनी MSCIT लावली, त्याच्यानंतर डोमोसेल झालं, काही एवढं लोड नाही घ्यायचं मित्रांनो. जे तुमचे मूळ कागदपत्र तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म भरताना दिले तेच तुम्हाला तिथं लागणार आहे. आणि सगळ्यांनी बोनोफाईड पण काढून घ्यायचे मित्रांनो. आपल्या कॉलेजवरून जे विद्यार्थी कॉलेजला असतील त्यांनी तर आपलं बोनोफाईड काढून घ्यायचे. आणि एक सविस्तर म्हणजे आता मी तुम्हाला परत एकदा नवीन एक व्हिडिओ बनवून देईल, त्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण सांगेल कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. आणि प्रत्येक याचे तुम्हाला 2-2 सेट घेऊन जायचे मित्रांनो डॉक्युमेंटचे. आणि फोटो वगैरे तुम्हाला व्यवस्थित घेऊन जायचे. फोटो घ्यायचे, डॉक्युमेंट घ्यायचे, बोनोफाईड घ्यायचे, TC घ्यायची. प्रत्येक तुम्ही भरतीला, आणि तुम्हाला जे ग्रॅज्युएशनवाले असतील त्यांनी 6 सेमिस्टर आणि डिग्री भेटली तर खूप छान आहे. डिग्री पण घेऊन जायची मित्रांनो, दोन्ही घेऊन जायचे. ज्यांनी पोलीस भरती फॉर्ममध्ये मेन्शन केलेले आहे का आमची म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले BA BSc
पदवीधर म्हणून. तर त्यांनी 10वी 6 सेमिस्टर आणि ते ग्रॅज्युएशनचं जो सर्टिफिकेट असेल ते आणि कॉलेजचं बोनाफाईड पण घेऊन जा मित्रांनो. आणि मी आज साक्षांकन फॉर्मवर तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवतो मित्रांनो, वेळ भेटला की एकदम व्यवस्थित. साक्षांकन फॉर्मचा पण आपल्याकडे अपडेट आलेली आहे. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ वाटला असेल मित्रांनो. एक लाईक करत जा मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ लाईक करत नाही, लाईक करत जा आणि कमेंट करत जा. तुमचे जे पण डाऊट असतील मी क्लिअर करायचं सॉल्व करतो मित्रांनो, जे पण असतील ते तुमची. आणि खूपच अडचण असेल तुम्हाला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा मित्रांनो. चॅनलच्या अबाउटमध्ये मी तो आपलं ऑफिशियल अकाउंट दिलेला आहे. एवढा लोड घ्यायचा नाही मित्रांनो. जे पण विद्यार्थी काही प्रश्न असतील काय असतील आणि जे विद्यार्थी वेटिंगला असतील त्यांनी पण जायचं मित्रांनो. असं नाही का आपण वेटिंगला म्हणून नाही जायचं आहे. तुम्हाला बोललो तुम्ही जा नक्कीच. तर तुमची जर भाग्य असेल तर नक्कीच तुमची वेटिंगमधून पण सिलेक्शन होऊ शकतो मित्रांनो. चला आता आपण एक साक्षांकन फॉर्मवर एक पुढचा व्हिडिओ आणू. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यापर्यंत सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ लाईक करत जा मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो मित्रांनो पोलीस भरतीविषयी. आणि नवीन पोलीस भरतीविषयी पण हालचाल चालू झाल्या आहे मित्रांनो. बरेच ऑफिशियल अजून परिपत्रक आलेले नाही, पण काही थोडं म्हणजे जेवढं पण माझ्यापर्यंत जे अपडेट येते मी तुमच्यासाठी तेवढं आणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी सहकार्य करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद एकदा परत.